डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे। निवडणुकीचा असणारा हा 5वा टप्पा असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि या 5व्या टप्प्यामध्ये जे काही खाजगी सर्वेक्षण येते त्या खाजगी सर्वेक्षण वरनं असणारा 400 वरनं 300, 300 वरनं 280 अशा रीतीने असणारा भारतीय जनता पक्षाचा आकडेवारी येते अशी परिस्थिती आहे। भीती घालण्याचं कामकाज, घाबरवण्याचं कामकाज, आम्ही 400 येणारच, तुम्ही 2029 ची तयारी करा, ही भीती कोणाला होती की ज्याची इन्क्वायरी होती त्याला होती। इन्क्वायरीमध्ये कोण आहे तर उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, त्याच्यानंतर सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, त्याच्यानंतर खरगे आहेत, अनेक जण आहेत। यांना ही भीती होती की तुम्ही काय आमच्या आड येऊ नका, तुम्ही आता असणारा 29च्या तयारीला लागा। परंतु देशाच्या जनतेने ठरवलं होतं की भारतीय जनता पक्षाचा आणि मोदीचं राज्यपद झालं, 10 वर्ष झाली, आता यांना खाली घालवा। आणि लोकांनीच निर्णय घेतला आणि लोकच आता त्यांच्या विरोधात प्रचार करतायत अशी परिस्थिती। राजकीय पक्ष हे नुसतं निमित्त झाले असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ही निवडणूक जनता आणि भारतीय जनता पक्ष असं झाले अशी परिस्थिती आहे। गल्लोगल्ली मोदी फिरतात आहेत, एकेका शहरामध्ये एक नाही तर 10 सभा चाललेल्या आहेत। माणसाची पायाखालची वाळू घसरली कि मग तू वारंवार येतो अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून नरेंद्र मोदी आता आपण बघत असाल की वारंवार मतदारसंघामध्ये जाऊन मतदान भारतीय जनता पक्षाला करा म्हणून त्या ठिकाणी सांगतात। मित्रो, लोकांचा असणारा गेले 10 वर्ष इथे भ्रमनिरास झालेला आहे। ज्या काही घोषणा झाल्या, ज्या काही वल्गना झाल्या, त्याच्यापैकी एकही अंमलात आली नाही। मग ती 15 लाखाची असेल किंवा 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या असतील किंवा या ठिकाणी जे भ्रष्टाचारी आहेत त्या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करू असं सांगण्यात आलं। पण दुर्दैवाने त्या सगळ्या भ्रष्टाचारांना भारतीय जनता पक्षामध्ये आश्रय मिळाला आणि त्यांची असणारी सगळी पापं धुळली असं नरेंद्र मोदी त्या ठिकाणी सांगतायत। मोदी स्वतःला फसवू शकतात पण लोकांना फसवू शकत नाही। तुम्हीच लोकांना सांगितलं की अजित पवारांनी 700 कोटीचा 70,000 कोटीचा घोटाळा केला। अनेक जणांची नावं घेऊ शकतो की ज्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतले की यांनी अमुक घोटाळा केला, तमुक घोटाळा केला अशा रीतीने सांगण्यात आलं। ते घोटाळेबाज होते तर मग तुम्ही पक्षात काय घेतलं? मला आठवतंय की भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये गेल्यानंतर तिथले असणारे
खासदार प्रफुल्ल पटेल त्यांनी इशारा दिला, माझं सरकार येऊ द्या, मी तुला आतमध्ये टाकतो बोईंगच्या दलालीमध्ये. आणि आज आपण बघत असाल की तेच प्रफुल्ल पटेल भारतीय जनता पक्षाचे स्पोक्सपर्सन झालेत, अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसने एक ॲडव्हर्टाइजमेंट काढली, वॉशिंग मशीन दाखवली आणि मोदीकडे असणारा असा वॉशिंग पावडर आहे की जो करप्ट आहे, त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतला की तो असणारा करप्शनच्या बाहेर पडतो, असे एक ॲडव्हर्टाइजमेंट काँग्रेसवाल्यांनी दाखवलं. माझा काँग्रेसवाल्यांना असणारा प्रश्न आहे की तुम्ही करप्शनच्या बद्दल एक वॉशिंग मशीन दाखवलीत, पण मला दुसरी वॉशिंग मशीन पाहिजे, आणि ती म्हणजे जो धर्मवादी आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, असं लिहून देणारा नाही, असा असणारा उभाटा सेना जी आहे, उद्धव ठाकरेंची सेना जी आहे की जी आज पुन्हा असणारा इथं धर्मवादी आहे, तुमच्याकडे कुठची वॉशिंग मशीन आहे आणि कुठचा साबण आहे की त्यातून त्याचा मेंदू साफ होतो, तो धर्मवादीचा सेक्युलरवादी होतो, तो कसा होतो आणि कुठली वॉशिंग मशीन आहे तिथं आम्हाला सांगा. नाही ती वॉशिंग मशीन आम्ही विकत घेऊ आणि सर्व धर्मवाद्यांना त्या वॉशिंग मशीन मधनं काढून सेक्युलरवादी करू. आणि म्हणून मित्रो, इथं फसव्याच्या पलीकडे काहीच चाललं नाही अशी असणारी परिस्थिती. इथं फसवं राजकारण चाललेलं आहे, फसवण्याचं राजकारण चाललेलं आहे. आणि या फसवण्याच्या राजकारणापासून आपण वाचलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. मतदानाची टक्केवारी कमी येते. हा जो 2014ला आणि 2019ला भारतीय जनता पक्षाला मतदान करायला गेला होता, फार आशेने गेला की आता काहीतरी नवीन सुरुवात होईल, आर्थिक विकास होईल. त्याचा 10 वर्षामध्ये भ्रमनिराश झाला. याचं कारण की ज्या 2C स्कॅम, तोही भ्रष्टाचार होता, त्याच्यामुळे नरेंद्र मोदीला आणलं, तर नरेंद्र मोदी हा त्याच्यापेक्षा भ्रष्टाचारी निघाला, असे या नवीन तरुण मित्राचं असणारं मत झालेलं आहे. बोफोर्सचं असेल किंवा 2G स्कॅमचं असेल, पुरावा सापडला नाही, पण एक लोकांचं मत झालं की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार, लोकांचा भ्रष्टाचार झाला असं असं लोकांचं मत झालं आणि लोकांनी काँग्रेसला काढून टाकलं. ज्यांनी असणारा काँग्रेसच्या त्या काळी विरोधात केलं आणि भारतीय जनता पक्षाला आणलंय, अशा मतदाराला माझा असणारा सवाल आहे की आज तुमच्या पुढे पुरावा आहे, आज तुमच्या पुढे पुरावा आहे की भारतीय जनता पक्षाने सगळ्यात मोठं करप्शन केलं आणि पक्षाची तिजोरी त्या ठिकाणी वाढवली, पक्षाची तिजोरी वाढवली. कोविडच्या कालावधीमध्ये रेमडेसिवीर नावाचा असणारा औषधाचा ब्लॅकमेल झाला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. WHO ही जी जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, तिने आदेश काढला की या औषधामुळे दुष्परिणाम होणार आहेत, लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहेत, आणि म्हणून याचं आम्ही बंदी आणतोय. बंदी आली, पण भारतामध्ये बंदी आली, पण भारतामध्ये बंदी आली नाही. याचं कारण की या देशाचा पंतप्रधान हा गुजराती आहे, रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी गुजरात मधली आहे, सँडो नावाची आहे. दुष्परिणाम आहेत, तरीही या कंपनीला, सँडोज नावाच्या असणाऱ्या कंपनीला रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आली आणि
मोदी या रेमडेसिवीरच्या नावाखाली मौत वाटत होता हे आपण असं लक्षात घ्या. तो लोकांना मरण देतो. कारण का तर याच कंपनीने 18 कोटीचे असणारे इलेक्ट्रोइड बॉन्ड 18 कोटीचे इलेक्ट्रोइड बॉन्ड खरीदले आणि भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये नेऊन टाकले. या सरकारला माणसांची किंमत नाही. या सरकारला माणसांची किंमत नाही, पण या सरकारला बीजेपीच्या तिजोरीची महत्व आहे हे आपण लक्षात घ्या. तिजोरी भरली पाहिजे. त्या गोळ्याने माणसं मेली तरी चालतील असं असणारा पंतप्रधान आपल्याला चालतो का या आपण विचारला पाहिजे. अशी असणारी परिस्थिती इथेच थांबत नाही. या देशाला हिंदू राष्ट्र करायला निघाल की आम्हाला असं या देशाला हिंदू राष्ट्र करायचं. पण याच मोदीच्या कालावधीमध्ये 2014 ते राज्यसभेमध्ये प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत 17 लाख कुटुंबाने नुसता देश सोडला नाही तर नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात घ्या. त्यांनी देश सोडला नाही तर नागरिकत्व सोडलं. ते नागरिकत्व का सोडलं तर भारतीय कायद्याच्या बाहेर जायचं. त्यांनी नागरिकत्व का सोडलं तर हे जे वसुलीचं राज्य चाललं होतं, ईडी पाठवा, अरेस्ट करा, दाढी करा, इन्कम टॅक्स मध्ये अडकवा, जेलमध्ये टाका, बेल होऊ देऊ नका, अशा ज्या कारवाया होत्या या कारवाया या 17 लाख कुटुंबावरती सुद्धा होत्या. अशी परिस्थिती करणार अशी त्यांना भीती होती आणि म्हणून आपल्या बापदाद्याची इज्जत मातीमध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी देश सोडला अशी असणारी परिस्थिती आहे. या 17 लाख कुटुंबांना देश सोडणारा भारतीय जनता पक्ष हा आपल्याला चालतो का याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार. मी त्या सर्व मतदारांना विचार, विशेष करून ज्याला भारताला हिंदू राष्ट्र करायचं होतं त्यांना असताना विचारतोय की दाखवताना आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहोत, दाखवताना आम्ही मुसलमानाच्या विरोधात अकलेसारख्या असणाऱ्या घटना घडून त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. पण प्रत्यक्षात हे सरकार कोणाच्या विरोधात होतं ते इथल्या असणाऱ्या हे जे 17 लाख कुटुंब नागरिकत्व सोडून देश निघून गेले हे काही मुसलमान नव्हते, हे काही ख्रिश्चन नव्हते, हे सगळे हिंदू होते. पण हे काही गरीब नव्हते. या प्रत्येक कुटुंबाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटी होती अशी असणारी परिस्थिती. 50 कोटी होती. प्रश्न सरकारला विचारण्यात आला तुमचं याच्याबद्दल काय, आम्ही काय उत्तर देणार. आम्ही म्हणतो या ठिकाणी की तुम्ही त्यांच्यावरती धाडी टाकणार होता, तुम्ही त्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या होत्या, तुम्ही त्यांना धमकावलं होता, त्यांची इज्जत मातीमध्ये घालायला निघाला होता जर त्यांनी डोनेशन दिलं नाही, ते बॉन्ड खरेदी केले नाही आणि म्हणून आपली इज्जत मातीमध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी नागरिकत्व सोडलं. असं सरकार तुम्हाला अपेक्षित आहे का? मी इथल्या सर्व हिंदू समूहाला विचारतो की असं तुम्हाला असणारं सरकार पाहिजे का? पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय, सहानुभूतीचं कार्यालय, हे कार्यालय मदत करणारं कार्यालय. पण नरेंद्र मोदीच्या कालावधीमध्ये हे कार्यालय मदत कार्य राहिलं नाही, सहानुभूतीचं कार्यालय राहिलं नाही, मानवतेचं कार्यालय झालं नाही, तर पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात. सुप्रीम कोर्टाने सांगितलं स्टेट बँकेला की वसुली किती झाली तेवढी सांगा. स्टेट बँकेने सांगितलं 12,500 कोटीची इलेक्ट्रोड बॉन्ड मार्फत वसुली झाली आणि पद्धत वसुली करण्याची जी आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं घटनाविरोधी आहे, कायदे विरोधी आहे. घटना विरोधी आणि कायदे विरोधी आहे.
म्हणजे हा गल्लीतला आपला दादा असतो. गल्लीतला दादा जसा वसुली करतो, 4-5 माणसं लावून दमदाट्या देऊन, पंतप्रधान हा गल्लीतल्या दादापेक्षा वेगळा आहे का एवढा फक्त विचार करा. तो जसा वसुली करतो 100 रुपये, 200 रुपये, 250 रुपये, हा फक्त कोटीमध्ये वसुली करतो एवढाच फरक आहे. पण हा सुद्धा त्या गल्लीतल्या दादासारखा वसुलीदार आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्हाला पंतप्रधान वसुलीदार पाहिजे का? इथल्या असणाऱ्या हिंदू मतदारांना विचारतो, तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलीदार पाहिजे का याचा खुलासा करा. मी RSS वाल्यांना विचारतो, बजरंग दल वाल्यांना विचारतो, हिंदू महासभेला विचारतोय की तुम्ही कुठच्या तोंडाने प्रचार करताय की भारतीय जनता पक्षाला मतदान द्या? कुठच्या तोंडाने, कुठल्या अधिकाराने? की ज्यावेळेस 17 लाख हिंदू कुटुंब असणारं नागरिकत्व सोडून गेली तुमच्या कालावधीमध्ये, 2014 पासून ते उत्तर येईपर्यंत या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 17 लाख कुटुंब देश सोडून जातात, नागरिकत्व सोडून जातात, आणि तुम्ही कुठच्या तोंडाने असणारं मतदान मागताय याचा खुलासा तर करा. कुठल्या अधिकारावरती मागताय की अजून तुम्हाला 50 लाख कुटुंब भारताच्या बाहेर गेली पाहिजे, त्यांनी नागरिकत्व सोडलं पाहिजे म्हणून तुम्हाला सत्ता पाहिजे का? मित्रो, मी इथल्या असणाऱ्या पुन्हा हिंदुत्ववादी मतांना असणारा विचारतोय, आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला असणारा हा देश मजबूत पाहिजे की आर्थिक दृष्टिकोनातून हा देश वाकलेला पाहिजे, याचा निर्णय देण्याची वेळ आली. याची चर्चा कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. का त्यांना भीती आहे. मगाशी म्हटलं सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, खरगे असतील, या सगळ्यांची इन्क्वायरी लावून बसल्या म्हणून ते बोलत नाही. इकडच्या तिकडच्या फक्त गप्पा मारतात. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस 100तले 26 रुपये कर्ज होतं. भारतावरती 100तले 26 रुपये कर्ज होतं. आज 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. मोदी पंतप्रधान राहतील की न राहतील हे आज काय आपल्याला सांगता येत नाही, पण त्यांनी 26 रुपयावरचं कर्ज, 26 रुपयावरचं कर्ज हे त्यांनी 84 रुपयावरती आणलं. किती रुपयावरती आणले? मोदींनी कर्ज जे 26 रुपये होतं 2014 साली, ते आता असणारं कर्ज किती केलेलं आहे? 84 रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे देश चालवायला किती रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत? 16 रुपये. 16 रुपये शिल्लक आहेत. जागतिक बँक असं म्हणतंय की 2006 मध्ये हेच कर्ज 84 रुपयाचं असणारं कर्ज 96 रुपयावरती जाणार आहे, 96 रुपीज वरती जाणार आहे. आणि 2026 ला देश चालवण्यासाठी किती रुपये शिल्लक राहणार आहेत? किती रुपये शिल्लक राहणार आहेत? घर चालवणं आणि देश चालवणं हा वेगळा नाही. घराचा खर्च युलूसा कमी आणि देशाचा खर्च हा मोठा. समजा एखाद्याचा पगार 20,000चा आहे आणि त्यांनी 12,000चं कर्ज काढलं आणि 12,000चं कर्ज काढल्यानंतर त्याला 4-5 हप्ते भरता आले नाही आणि त्याचा असणारा हप्ता हा पुन्हा 16,000वरती गेला, तर त्याला 20,000तून शिल्लक किती राहतात? 20,000तून शिल्लक किती राहतात? 4,000 शिल्लक राहतात. 4,000त तो घर चालू शकतो का? तो 4,000त घर चालू शकतो का? मग मोदी
2026 नंतर 4 रुपयामध्ये देश कसा चालवणार? तर मोदीचा स्वतःचा फंड आहे, नाही असं नाही, त्याचा स्वतःचा फंड आहे. आणि मोदींचा फंडा हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे. मोदीचा फंडा हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे. दारुड्याला दारू नाही मिळाली तर मग तो काय करतो? घरातली भांडी कोंडी विकायला सुरुवात करतो, बायकोचं मंगलसूत्र सगळंच विकायला सुरुवात करतोय. मोदी आपल्याला काय सांगतोय की मी आता ह्या देशातली नवरत्न विकणार. अरे बाबा, तू काय विकणार? आपण सुद्धा आपल्या वाडवडिलांचं जे काही सोनं नाणं आहे ते जपून ठेवतो. का जपून ठेवतो? तर एक भावना गुंतलेली आहे, जे वाडवडिलांचं आहे त्याला जपलं पाहिजे, भावना गुंतल्या म्हणून आपण जपवतो. आणि दुसऱ्या बाजूला हे आपल्याकडे जपून ठेवलं तर आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते. आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते की नाही? वाईट दिवस आला तर माझ्याकडे मोडायला काही ना काहीतरी आहे, मोडायला माझ्याकडे काही ना काहीतरी आहे, त्या शाश्वत होतो मी. आता समजा ते मी मोडलं आणि काही शिल्लक राहिलं नाही तर माझी अवस्था काय होते? काहीच नाही. मोदी सुद्धा ज्यावेळेस हे नवरत्न विकेल आणि विकायला लागलेला आहे, माझे इथला असणारा भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या पाठिंब्यावरती उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना असणारं आव्हान आहे, या देशाची रेल्वे किती टक्के भारतीय राहिली आहे आणि किती टक्के खासगी झालेली आहे याचं सांगा. तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर 70% रेल्वे ही प्रायव्हेट झालेली आहे, 30% फक्त शासनाच्या मालकीची राहिलेली आहे. त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती एकच आहे की नाही मला सांगा. शेवटी दारुड्या कंगाल झाला तर काय होतो? बेघर होतो, तो बेघर होतो. उद्या या सगळ्या नवरत्न विकल्या आणि पैसे राहिले नाही तर आपण काय होणार? सावकार काय करतो? सावकार काय करतो? सगळं लिहून घेतो ना. बाबासाहेब असं म्हणाले होते की या देशाची राजकीय सार्वभौम टिकवायची असेल तर भारताचा आर्थिक कणा मजबूत असला पाहिजे. हे जे नवरत्न आहेत हा भारताचा अर्थकणा आहे, हा भारताचा कणा आहे. आणि हा भारताचा कणा असल्यामुळे आपण ताटपाण्याने जगामध्ये आज जगू शकतोय, ताटपाण्याने आज आपण फिरू शकतोय. पण उद्याच हे नवरत्न जे भारताचे आर्थिक कणा आहे तोच यांनी विकून झाला तर आपण ताट राहणार की वाकणार? मी इथल्या सर्व हिंदुत्ववाद्यांना विचारतोय, तुम्हाला भारताची परिस्थिती पाकिस्तान सारखी करून घ्यायचं आहे का? मोदी सारखा पाकिस्तान करतोय का? त्याला माहिती आहे की मी सुद्धा पाकिस्तान जसा कंगाल झालाय तसं भारताला सुद्धा कंगाल करायला निघालेलो आहे आणि मग सारखं त्याच्या डोक्यामध्ये पाकिस्तान बसलेला असतो. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, या देशाचा आर्थिक कणा आपल्याला मजबूत ठेवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे आपण मतदान दिलं पाहिजे, हे आव्हान मी या ठिकाणी करतो. इथे एक चर्चा सुरुवात झाली, उभाटा सेनेकडून असणाऱ्या चर्चा सुरुवात झाली, काँग्रेसवाल्याकडून चर्चा सुरुवात झाली की एखादा मुसलमान उमेदवार उभा राहिला, अरे बीजेपी को फायदा होगा. अरे गाढवानो, 544 जागा आहेत.
पार्लमेंटच्या 544 जागा आहेत आणि फक्त पाचच ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार उभा राहिलाय. 4 मुंबईत आणि 1 कल्याणमध्ये. 4 मुंबईमध्ये आणि 1 कल्याणमध्ये उभा राहिलाय. तुम्हाला भारतीय जनता पक्षाला झोपवायचं आहे. 540 मतदारसंघ खुले राहिलेले आहेत ना, तिथे झोपवा. मी असणारा उभाटा सेनेला विचारतो, तुमचा इथला असणारा उमेदवार खरंच लढणारा आहे की नुरा कुस्तीचा आहे, एवढं सांगा. चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे. एकनाथ शिंदेबरोबर असणारा समझोता करून झालेला आहे. उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या ह्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका, अशी परिस्थिती आहे. आश्चर्य मानू नका. चर्चा चालू झाली आहे. आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती. मी त्यांना मदत करणार अशी असणारी परिस्थिती. जे राजकारणी आहेत आणि काँग्रेसवाले आहेत यांनी आता उभाट्या सेनापासून फारकत घेतली. तुम्हाला इथे काँग्रेसवाले फिरताना दिसतात आहेत का, प्रचार करताना दिसत आहेत का? तर नाही. का त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलं, यांनी आपल्याला असणारा फसवलंय, उभाटा सेनेने आपल्याला फसवलंय. यांनी असणारा आतून बीजेपी बरोबर साठगाठ केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडलं किंवा नाही कमी पडलं तरी हे त्यांच्या बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडलेत, अशी परिस्थिती. मी इथले असणारे मौलवी आहेत त्यांना असणारा विनंती करतो कि आप चिल्ला रहे हो कि हमको किसी ने नुमाइंदगी नहीं की, उम्मीदवारी नहीं की. बात सही है कि कांग्रेस ने नहीं दी, उभाटा सेना ने नहीं दी, एनसीपी ने नहीं दी, ये बात सही है. लेकिन जिस किसी संगठन ने दिया है, पार्टी ने दिया है, कम से कम ये तो मानो कि एक मुस्लिम उम्मीदवार कल्याण कॉन्स्टिट्यूंसी हो या मुंबई की 4 कॉन्स्टिट्यूंसी है, वहां पर खड़े हैं. वहां पर माइनॉरिटी के कैंडिडेट है, 4 मुस्लिम कैंडिडेट, एक बुद्धिस्ट कैंडिडेट है, रिलीजियस माइनॉरिटी के कैंडिडेट है. आप उसी पे चर्चा ये क्यों करते हो कि बीजेपी को हराना है? मैंने जैसे कहा कि 540 सीटें, वहां पर ये चर्चा करो कि बीजेपी को हराना है, लेकिन ये 4 सीटों 5 सीटों पर जो है ये चर्चा शुरुआत करो कि नहीं, हमको माइनॉरिटी का उम्मीदवार जिताना है ताकि वो पार्लियामेंट में जाके अक़लियतों की आवाज जो है वो बुलंद करे. हम इस बात की चर्चा क्यों नहीं करते? उभाटा सेने का तो मकसद सीधा है, उम्मीदवारी देनी नहीं, नुमाइंदगी देनी नहीं, और फिर बीजेपी को हराने से मुसलमानों के वोट ले दो और बाद में जो होना है वो कर लो. खलीफत हाउस में एक 4 दिन पहले बैठक हुई जिसमें सभी पार्टियों को बुलाया गया था. हम वंचित अघाड़ी भी वहां पर उपस्थित थी. सेना वाले उस मीटिंग में आए नहीं, उद्धव ठाकरे की सेना के कोई आए नहीं वहां पर. उनकी मांग क्या थी? उनका यही मांग था कि 1991 में जो प्लेस ऑफ वर्शिप एक्ट आया है उसका पार्लियामेंट उसका अमल करे. दूसरा जो है एनआरसी और सीए है, ये संविधान के खिलाफ है, इसके बारे में आप आवाज उठाइए. तीसरा जो है वो उम्मीदवारी की बात थी, और चौथा जो है कि भैया क्योंकि हम आपको वोट दे रहे, माइनॉरिटी आपको वोट दे रहा है, इसलिए आपने हमको आश्वासित करना चाहिए कि 5 साल तक आप जीत के आए तो भारतीय जनता पक्ष के साथ भी नहीं जाओगे. लेकिन
ये आश्वासन देने के लिए शिवसेना उपाटा से कोई वहां पर उपस्थित नहीं था। अब क्या अर्थ निकाल, बीजेपी को तो हराना है, इसमें कोई दोहरा नहीं है, लेकिन बीजेपी को हराने के लिए मोहम्मद शहाबुद्दीन भी हरा सकता है अगर आपने तय कर लिया तो। आपने अगर तय कर लिया तो मोहम्मद शहाबुद्दीन भी उसको हरा सकता है, जिसके बारे में गारंटी नहीं है कि चुन के आने के बाद आपके साथ वफादार रहे। फिर आग से क्यों खेलते हो? और आग के खेलने के बाद जलोगे तो आप ही, और फिर चिल्लाओगे अरे हम तो जल गए। अरे भैया तब बता रहे थे कि भैया तुम जलने वाले हो तो कम से कम आग से तो बगल हो जाओ। और इसलिए मैं मुस्लिम समुदाय से ऐलान करता हूं, जब तक आप अपने आप को वोट देने के लिए नहीं सीखो, जब आप अपने को वोट देने नहीं सीखोगे, तब तक दूसरों को आप ये नहीं कह सकते हो कि मुझे नुमाइंदगी चाहिए, क्योंकि सामने वाला सवाल वही कहेगा कि आपके उम्मीदवार थे, मुस्लिम उम्मीदवार था, आपने मुस्लिम उम्मीदवार को वोट क्यों नहीं दिया? आपके पास क्या जवाब है? जब आप ही मुसलमानों को वोट देने के लिए तैयार नहीं, तो दूसरा यही कहता है अरे यार ये तो मुसलमानों को वोट देने के लिए तैयार नहीं, तो इसको क्यों मुसलमान कैंडिडेट दे, उसको भी वोट देगा नहीं देगा, क्या गारंटी है? हम लोग अपनी परिस्थिति जो है वो खुद ही बना, और हम लोग परिस्थिति क्या बना रहे कि हम मुसलमानों को वोट नहीं देंगे, या हम ही परिस्थिति बना रहे। और ये कौन बना रहा है? तो मुसलमान बना रहा है। और उसी पे आज उंगली दूसरे पार्टियां रखते, अरे भैया इनको उम्मीदवार देने के बाद ये मुसलमान कैंडिडेट को वोट नहीं देते, तो इनको क्यों वोट दिया और एक सीट क्यों खराब करे? इसलिए मैं सभी तमाम मुसलमान भाइयों से कहता हूं कि आपकी मिसाइल जो है कुछ हद तक हर पार्टी आपको साथ देगी, लेकिन 100% अगर साथ चाहते हो तो एक मुसलमान पार्लियामेंट में पहुंचना चाहिए। ये आप लोगों की एक जिम्मेदारी, वो आपकी एक जिम्मेदारी है, उसको आप अदा नहीं कर रहे हो। तो वहां आपकी चर्चा चली, अरे बीजेपी आ जा रही है, एक सीट से कहां बीजेपी आती है। ये जो बेवकूफी और बेवकूफी बातें जो होती है, उसको कहीं ना कहीं तो भी अंत होना जरूरी है, ऐसा मैं मान के चलता हूं। और इसलिए यहां जो मुसलमान समुदाय, मैं उनसे ये कहता हूं कि फुले शाह अम्बेडकर जो वोटर है वो डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख के पीछे पूरी ताकत से खड़ा होगा और 20 तारीख को पूरी ताकत से वोट गैस सिलेंडर पर देगा। सवाल मुझे अखबार वाले यही कहते हैं कि प्रकाश भाई आप तो कह रहे हो आपके तो वोट जाएंगे, लेकिन मुसलमानों के वोट जाएंगे क्या? मैंने कहा इसका जवाब तो मैं अब नहीं दे सकता हूं, 4 तारीख को ही दे सकता हूं। और 4 तारीख को इसलिए दे सकता हूं कि आपने वोट दिया तो फिर मैं जाके कह सकता हूं अरे भाई नहीं, यहाँ के मुसलमानों भी वोट दिया, शेख शहाबुद्दीन को वोट दिए और इसलिए वो जीता, ऐसी परिस्थिति है। और इसलिए मैं ऐलान करता हूं आपसे कि आप अपने ही पांव पे कुल्हाड़ी मारने जा रहे हैं। अगर डॉक्टर महबूब शेख को अगर आप वोट नहीं करते हो तो आप अपने ही पैरों पे कुल्हाड़ी मार रहे हो कि लोगों को कहने का मौका आप कह रहे हो कि जब आपके पास कैंडिडेट था, एक डॉक्टर कैंडिडेट था, एक उम्दा कैंडिडेट था, लोग उसको सपोर्ट करने के लिए तैयार थे, लेकिन मुस्लिम समुदाय उसके साथ में नहीं था, तो हम कैसे कहे कि हमने अगर उम्मीदवारी दी तो मुसलमान आपके साथ में आएगा? आप अपने ही पैरों पे कुल्हाड़ी मार रहे हो। और इसलिए मैं जाते जाते यही आपसे दरखास्त करता हूं, विनती करता हूं, मुस्लिम समुदाय से और अन्य लोगों से विनती करता हूं कि गैस सिलेंडर 10 नंबर पर है, 10 नंबर के सामने का बटन दबाकर और डॉक्टर को भारी वोटों से जिताएंगे। इन्हीं आशा लेते हुए मैं अपनी रजा लेता हूं। जय हिंद।